बघा, काल ग्रुप बी मेन्सचा पेपर झाला, त्याचा आपण आज ॲनालिसिस बघणार आहोत. तर पहिला प्रश्न होता, चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट अँटोनिमस. अँटोनिमस पेअर तुम्हाला विरुद्धार्थी असणारी जोडी तुम्हाला ओळखायची, जी पूर्ण ग्रुपमध्ये जे सर्व विरुद्धार्थी असतील. आता बेस म्हणजे काय, अगदी लो असं लो. आणि नोबेल म्हणजे काय, उच्च स्तराचं. आणि फ्लोट म्हणजे तरंगणे आणि सिल्क म्हणजे खाली डुबणे. मग हे असेल आपलं ऑपोजिट वर्ड्स. बेस नोबेल एकमेकांना ऑपोजिट आणि फ्लोट सिल्क एकमेकांना ऑपोजिट. त्याच्यानंतर सेकंड नंबर 52 नंबर, द वर्ड विच मीन्स नोटोरियस इज स्पेल्ड करेक्टली ॲज. आता या नोटोरियसचा अर्थ सांगणारा खालचा असा शब्द ओळखायचा आहे की जो करेक्टली त्याची स्पेलिंग करेक्ट दिलेली आहे. म्हणजे नोटोरियस याचा अर्थ काय आहे नोटोरियसचा, तर कुप्रसिद्ध असणे. म्हणजे जो अप्रसिद्ध आहे, जो प्रसिद्ध नाही आहे तो, किंवा ज्याची वाईट विचारशक्ती अशी, म्हणजे कुप्रसिद्ध असलेला. तर कुप्रसिद्ध असा आपल्याला एक वर्ड दिसतो इथे, ॲरंट हा आहे, म्हणजे कुप्रसिद्ध असेल. त्याच्यानंतर हा इरँड जो त्यांनी दिलाय, इरँड म्हणजे काय, एखादी क्षुल्लक अशी गोष्ट असणे, क्षुल्लक अशी किंवा अगदी लहान असते. How many subordinate clauses are present in the given sentence? I feel that he will come here if we send him the money. आता हा I feel जो आहे हा एक इंडिपेंडेंट क्लॉज आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे, पहिले सबऑर्डिनेट क्लॉज किती या सेंटेन्स मध्ये. मग सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच डिपेंडेंट क्लॉज. आता त्यांनी हा इथे कंजंक्शन दिलेलं आहे दॅट, त्याच्यानंतर हा इथे इफ दिलेला आहे. हे दोन कंजंक्शन दिलेले आहेत. ह्या दॅटने जोडलेले हे एक सेंटेन्स, ही विल कम हिअर, हे एक सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्यानंतर इफ नंतर हे एक सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज किती दिलेले, तिथे 2 दिलेले. चिल्ड्रन स्क्रीम इन हॉरर. तर बघा, मुलं घाबरले आणि ते घाबरल्यामध्ये त्यांनी काय मारले, किंचाळी मारली. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम. आता त्याचं तुम्हाला करेक्ट मिनिंग या खाली शोधायचं आहे. खाली त्याचं करेक्ट मिनिंग. आता डिलाईट म्हणजे आनंदी. आपल्याला कशाचा मिनिंग शोधायचा आहे, म्हणजे घाबरले, घाबरलेला सिमिलर असा शब्द खाली पाहिजे. ॲट्रॉसिटी म्हणजे अमानवीय, तुम्ही भरपूर वेळा ऐकलेला हा शब्द. टेरर म्हणजे घाबरणे. आणि अपील म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण आवाहन करतोय किंवा कळकळीची विनंती करतोय. मी तुम्हाला जे करते, तुम्ही PYQ वाचा, PYQ वाचा. ॲटलिस्ट तुम्हाला इथे सुद्धा दिसेल की PYQ बेसिसने गेलं तर आपल्याला कळतं आहे की आयोग काय विचारते आणि कोणत्या पद्धतीने विचारते. तुम्ही ते कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करा, पण तुम्ही PYQ बेसिसने गेले तर तुम्हाला बरोबर कळतं की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. All his efforts to win over his adversary have ended in smoke. आता त्यांनी काय विचारलेलं आहे, करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन. एंडेड इन स्मोकचा करेक्ट मिनिंग विचारलेला आहे. एंडेड इन स्मोक म्हणजे काय, अपयशी होणे, एवढं करून हातात काही चाललं नाही, एंडेड इन स्मोक. आणि त्याचा अर्थ आहे एंडेड इन नथिंग म्हणजे काय, काही चाललं नाही, शेवटी काही चाललं नाही हातात. 2 नंबराचं. वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यू इन डिटेल. वी आर गोइंग टू डिस्कस. आता मी तुम्हाला टेन्समध्ये घेतलेलं आहे बघा. प्रेझेंट टेन्समध्ये नियर फ्युचर आपण दाखवतो. नियर फ्युचरची ॲक्शन प्रेझेंट टेन्समध्ये येते. आपण तिथे म्हणतो बघा, वी आर गोइंग टू. वी आर गोइंग टू म्हणजे आम्ही आता लवकरच ही क्रिया करणार आहे, मी लवकरच करणार आहे किंवा आम्ही लवकरच करणार आहे. वी आर गोइंग टू म्हणजे काय दर्शवतो, तो नियर फ्युचर दर्शवतो. आहे कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये, पण तो काय दर्शवतोय, नियर फ्युचर, ॲक्शन इन द नियर फ्युचर. याचं he lives in Furja in Bulandshahr. He has fallen into the river, divided the property
आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स विचारलेलं तुम्हाला जे बरोबर असेल ते शोधायचं. ही लिव्स इन खुर्जा इन बुलंदशहर. आता आपण जिथे राहतोय वी लिव्स ॲट असं बोलतो आपण. वी लिव्स ॲट म्हणजे आपण कुठे राहतो? वी लिव्स ॲट नाशिक इन महाराष्ट्र. म्हणजे मोठ्या एरियाकडून छोट्या एरियाकडे. मग इथे काय पाहिजे होता? ॲट पाहिजे होता. आणि त्याच्यानंतर पुढे जो इन बुलंदशहर आहे तो बरोबर. त्याच्यानंतर ही हॅज फॉलेन इन टू द रिव्हर. इन टू म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या आत जाणे. जेव्हा बाहेरून आत जातो तेव्हा आपण इन टू वापरतो. मग आता त्यांनी नदीमध्ये उडी घेतली म्हणजे तो मध्येच गेला. मग हा इन टू जो आहे तो बरोबर आहे. त्याच्यानंतर डिवायडेड द प्रॉपर्टी अमॉंग ऑल द ब्रदर्स. आता अमॉंग आणि बिटवीन हे दोन वर्ड्समध्ये डिफरन्स असतो. बिटवीन जो असतो तो दोन लोकांमध्ये असतो आणि अमॉंग म्हणजे दोनपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये. मग ऑल म्हटले म्हणजे अमॉंग दोनपेक्षा अधिक व्यक्तींसाठी तो बरोबर आलेला आहे. मग BC माझा आन्सर आहे. 2 नंबर. Dash your income before spending it recklessly. Complete the sentence choosing the correct options. Your income before the spending it recklessly. म्हणजे एकदम आता recklessly म्हणजे काय? कुठलाही विचार न करता एकदम उधळपट्टीने आपण. मग इथे काय असलं पाहिजे की पैसे उधळपट्टीने वापरण्यापेक्षा उधळपट्टी करण्यापेक्षा त्याच्या आधी तू व्यवस्थित विचार करून घे, व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घे की तुझ्याकडे तेवढं आहे का. मग तेवढं आहे का इथे आहे. इथे बेफिकीरपणे उधळण्यापेक्षा त्याच्या आधी तू विचार कर की तुझ्याकडे तेवढे आहेत का. मग त्याच्यासाठी कोणता वर्ड येणार आहे? कास्टअप. कास्टअप म्हणजे व्यवस्थित बघणे किंवा कॅल्क्युलेट करणे म्हणजे कास्टअप. द करेक्टली सफिक्स फ्रॉम diminutives from the words book and week respectively. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे? सफिक्स विचारलेले आहे. पण सफिक्स असे जे डिमिनिटिव्स मध्ये येतील. असे सफिक्स जे डिमिनिटिव्स मध्ये येतील आणि हा वर्ड आयोगाने फर्स्ट टाइम विचारलेला आहे. अशा प्रकारचा सेंटेन्स, अशा प्रकारचा क्वेश्चन आयोगाने फर्स्ट टाइम विचारलेला आहे. तर डिमिनिटिव्स मध्ये कोणते वर्ड येतात? ज्यांना लेट लागतो आणि लिंक लागतो. म्हणजे बुकलेट, विकलिंग हे अशा प्रकारे. मग ते येतील डिमिनिटिव्स मध्ये. 4 नंबर. Mary was the rightful successor to the English throne. Select the correct antonym of the underline. सक्सेसरचा अँटोनिम विचारलेला आहे. सक्सेसरचा अँटोनिम. मग आपण काय करतो? इनहेरिट. आपल्याला ओळखीचा शब्द लागतो पण तो इनहेरिट नाही. सक्सेसरचा अँटोनिम म्हणजे काय? सक्सेसर म्हणजे काय? पुढचा वारस. म्हणजे माझा वारस माझा मुलगा आहे. पण वारसचा अँटोनिम म्हणजे काय? माझ्या मागचे म्हणजे माझे पूर्वज, माझे आजोबा जे असतील ते असतील सक्सेसरचे एंटोनिम. मग त्याला म्हणतात प्रेडिसेसर. लक्षात आलं? सक्सेसर म्हणजे पुढचा, प्रेडिसेसर म्हणजे मागचा म्हणजे त्याचे पूर्वज. मग हा आहे त्याचा अँटोनिम. 2 नंबर. द नाउन प्रोनाउन or noun phrase which follows as and dash verb is called its object. आता नाउन, प्रोनाउन और नाउन फ्रेज हे सर्व मिळून जेव्हा वर्बचे ऑब्जेक्ट असतो, हे सर्व सेंटेन्स एकत्र आणि त्या वर्बला ऑब्जेक्ट असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह. ज्या वर्बला ऑब्जेक्ट आहे आपण त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणतो. ज्याला ऑब्जेक्ट नाही आहे त्याला इंट्रान्झिटिव्ह म्हणतो. मग हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. विच वन इज या ऑब्जेक्ट असेल त्याला काय म्हणतात? ट्रान्झिटिव्ह. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. द सिलोन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. आता सिलोन काय? श्रीलंकेचं जुनं नाव आहे. मग द सिलोन येणार आहे. देशाला आर्टिकल नाही लागेल. देशाला आर्टिकल नाही येणार. द सिलोन म्हणून तो द लावलेला म्हणून ते चुकलेलं आहे. मग तो कुठे येणार आहे? सिलोन इज द साऊथ ऑफ इंडिया. मग सिलोन हा कुठे आहे? इंडियाच्या साऊथला आहे. इज द साऊथ ऑफ इंडिया, इज द नॉर्थ ऑफ इंडिया, द ईस्ट ऑफ इंडिया असं आपण म्हणतो. त्याला द लागतो. द ईस्ट ऑफ, द साऊथ ऑफ, द वेस्ट ऑफ त्याला लागतो. तर हा सिलोन इज टू द वेस्ट ऑफ इंडिया हा बरोबर आहे. आता इथे सिलोन इज इथे द लागला नाही ठीक आहे, पण इथे द पाहिजे होता टू द साऊथ म्हणून हे चुकलेले. त्याच्यानंतर द सिलोन इथे परत द लागला, हे द लागले तर डेफिनेटली चुकलेले. द वर्ड ग्रुप स्पेल करेक्टली. असा ग्रुपचा, असा वर्डचा ग्रुप
जो करेक्ट स्पेलिंग दिलेली आहे त्याच्यामध्ये. ड्रॉट तुम्हाला माहिती आहे आपण होमोनिम्स होमोफोन्समध्ये घेतले होते. हा ड्रॉट बरोबर आहे, पण हा रेस्टॉरंट हा चुकलेला इथे ए पाहिजे होता. त्याच्यानंतर हा गॅरंटीचा हा यू इकडे पाहिजे होता, हा ए इकडे पाहिजे होता. ट्रूली मध्ये हा ई नको पाहिजे होता इथे. हा अचीव मध्ये इथे ई पाहिजे होता, ई पाहिजे होता. त्याच्यानंतर लाईट हाईट इथे HIEGHT असं पाहिजे होतं, HEIGHT म्हणून हा चुकलेला आहे. त्याच्यानंतर हा माइंड बरोबर आहे. आणि हे जे आहे ॲमेच्युअर, टेंटेटिव्ह, कॉन्टिन्युएन्सी आणि समराइज हे सर्व बरोबर आहे. Zenith is select the correct option to complete the sentence. आता झेनिथ म्हणजे काय? टॉपचा एकदम हायेस्ट पीक, त्याला आपण झेनिथ म्हणू, म्हणजे वरच्या स्तराचा एकदम. मग झेनिथ म्हणजे वरच्या स्तराचा, मग त्याला काय पाहिजे? ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. त्याच्यातला असा ऑप्शन शोधा जे सेंटेन्स कम्प्लीट करू शकेल. द लाईन ॲट विच द अर्थ सरफेस अँड स्काय सीम टू मीट नाही, द हायेस्ट पॉईंट. The highest point in the sky reached by the sun or the moon. हे आन्सर येऊ शकतं. हायेस्ट पॉइंट जो झेनिथचा अर्थ आहे. Choose the word from the following that is opposite in meaning of the word lively. Livelyचा ऑपोजिट मिनिंग शोधायचं आहे. आता लाईव्हली म्हणजे काय? चाला, जो की एकदम असा तीक्ष्ण आहे असा, आणि त्याचा ऑपोजिट जो येतो तो डल असणार. Select the correct punctuated sentence from the following sentence. How many are in the refer I asked. आता बघा, जेव्हा आपण सिंगल गोष्टीचं पोझिशन दाखवतो ना, मला त्यांची नाव घ्यायची नाही, मी फक्त एम्स असं काहीतरी मी त्यांना नाव दिलेलं होतं, पीज एम्स. मला त्यांचं पोझिशन घ्यायचं आहे, पण मग त्यांचे नाव न घेता मी काहीतरी नाव दिलेलेच, एम्स पीज वगैरे असे, तर ते दाखवायचे. तर ते दाखवताना आता बघा हाऊ मेनी, आता हाऊ मेनी म्हटलेलं आहे, तर मग पुढे क्वेश्चन मार्क पाहिजे. इथे क्वेश्चन मार्क नाही आहे म्हणून तू ये. हाऊ मेनी आर्स आर देअर इन द रेफर्ड आय आस्क्ड. आता इथे रेफर्ड म्हटलेलं आहे, क्वेश्चन मार्क पण दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी आर, आता इथे अपॉस्ट्रॉफी राहिलेला आहे. त्याच्यानंतर इथला जो इन्व्हिटेड कॉम आहे बघा, इथे डबल इन्व्हिटेड आहे, इथे एकच दिलेला आहे, त्याच्यामुळे हा पण चुकलेला आहे. आणि इथे तर इन्व्हिटेड कॉमच नाही आहे, इथे क्वेश्चन मार्क पण नाही, म्हणून 2 नंबरचा आन्सर असणार आहे. When will you bring it? याचा पॅसिव्ह करायचं आहे आपल्याला. When will you bring it? मग when will you, आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह करताना आपल्याला WH सपोर्टिव्ह आली पाहिजे असणार आहे. मग WH सपोर्टिव्ह कुठे हे एकटे गेले, वेदर येणार आहे. मग हा एक आणि हा एक. त्याच्यानंतर इथे इट टाकून दिलेला आहे, त्याच्यामुळे हा पण गेला. त्याच्यानंतर इथे when will you be brought it. आता हा इट लास्ट लाईन आहे, इट ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट हे आपल्याला सब्जेक्टमध्ये घ्यायचा आहे. मग इथे येईल when will it be brought by you. या ब्रिंगचा काय होणार आहे? ब्रॉट होणार आहे. when will it be brought by you. शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे. गेव आउट. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? फ्रेज अंडरलाईन सेंटेन्स अबोव मीन्स. आता या गेव आउटचा अर्थ विचारलेला आहे त्यांनी. गेव आउट म्हणजे एखाद्या गोष्टीची घोषणा करणं, अनाऊन्स करणं. म्हणजे गेव आउट म्हणजे तो कॅनडला जातो हे त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. मग अनाऊन्स केलेलं आहे, मग इथे त्यांनी दिलेलं आहे अनाऊन्स. त्याच्यानंतर न्यूज शेअर करणं पण असं येऊ शकतं त्याचं, पण बघू आयोग काय देतं येतं. अनाऊन्स हे त्याचा राईट आन्सर आहे, पण अनाऊन्स करणं आणि न्यूज शेअर करणं पण एकच झालं. मग बघू आता अनाऊन्स आहे असं मला वाटते, पण न्यूज शेअर करणं जरी आलं तरी ते आता आयोगावर डिपेंड आहे काय आन्सर येतो. दिस वुड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. पॅटर्न आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन. पॅटर्नचा अर्थ काय असणार आहे खाली? पॅटर्न म्हणजे एक प्रकारचा प्रकार जो मॉडेल म्हणून दिलेला आहे. आता प्रमोशनचा आणि पॅटर्नचा काही संबंध आहे का? नाही. सपोर्ट नाही, बॅकिंग येणार नाही.
मग एकच येणार आहे पॅटर्न मॉडल, जो त्याला सिमिलर आहे असं. वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. हुशार शत्रू हा मूर्ख मित्रापेक्षा बरा असतो. पण ही एक फ्रेज आहे, पण मग काय पाहिजे तिथे अवाईज एनिमी असं पाहिजे. अवाईज एनिमी एक हुशार मित्र, एक हुशार शत्रू एका मूर्ख मित्रापेक्षा बरा असतो. मग इथे ए पाहिजे आणि इथं पण अ फुलिश फ्रेंड, इथे पण ए पाहिजे होता. आर्टिकल ए दोघीकडे पाहिजे होता. त्याच्यानंतर हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड द सिमेंट. आता हा हाऊसेस आर मेड म्हणजे घर कशाने बनवले जातात, द ब्रिक अँड द सिमेंट. द सिमेंट आणि द ब्रिक यांना द केव्हा जोडला जाईल, जेव्हा हे एक विशिष्ट असे आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे तेव्हा त्यांना द जोडला जाईल. ते विशिष्ट नाही, जर म्हटलं असतं सिमेंटाचं एखादं नाव दिलं असतं किंवा ब्रिकचं काहीतरी नाव दिलं असतं किंवा एखाद्या कंट्रीचं ते सिमेंट आहे असं स्पेशलायझेशन असतं तर त्याला द जोडलेला असतं. तो आहे कॉमन नाऊन, तो काय प्रॉपर नाऊन कॉमन नाऊन आहे, त्याच्यामुळे त्याला द जोडला जाणार नाही म्हणून ते चुकलेलं आहे. फक्त ब्रिक अँड सिमेंट पाहिजे. फक्त ब्रिक अँड सिमेंट पाहिजे होतं, द नको पाहिजे होतं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता हे तर माहितीच्या सर्वांना हे राईट सेंटेन्स आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इथे द नेसेसरी. सी 4 नंबर. He said to me, please spare me your book for 3 days. याचा आपल्याला इनडायरेक्ट नरेशन ओळखायचं. इनडायरेक्ट नरेशन ओळखायचं. He said to me, please spare me your book for 3 days. त्याने मला सांगितलं की तुझं पुस्तक 2 दिवस मला सोडून जाईल. आता सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द सेंटेन्स. ही टोल्ड मी. आता बघा प्लीज म्हटलेलं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे. प्लीज स्पेअर मी इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात झालेली V1 ने. तर प्लीज जर वाक्यात आला असेल तर आपण काय म्हणतो रिक्वेस्टेड आणि सजेस्टेड, तर हा टोल्ड गेला. त्याच्यानंतर ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर हिज बुक. आता मला सांगा हिज बुक म्हटलेलं आहे इथे. प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. बुक कोणाचं आहे, माझं आहे ना. मला तुझं बुक 2 दिवस सोडून जाईल, तर बुक माझं आहे, तर हिज बुक येणार. ही सजेस्टेड मी टू स्पेअर युअर बुक फॉर 3 days. सजेस्टेड भी ठीक आहे, पण स्पेअर युअर बुक. युअर बुक नाही पाहिजे. काय पाहिजे, त्यांनी मला सांगितलं की माझं पुस्तक 2 दिवस त्याला सोडून जाईल असं मी कोणातरी सांगते ना. मग ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक फॉर 3 days. हे आपलं आन्सर येणार. आता हा युअर बघा, इथे पण युअर दिलेलं, इथे पण युअर दिलेलं असं येणार. चूज द करेक्टली स्पेल्ड अंडरलाईन वर्ड फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. आता हा भरपूर वेळ आलेला आहे. स्टेशनरी ई वाला आणि स्टेशनरी ए वाला. हा जो ई वाला आहे तो म्हणजे शालेय सर्व वस्तू. शालेय वस्तू जिथे असतात त्याला स्टेशनरी म्हणतात. आणि हा स्टेशनरी ए वाला जो आहे तो म्हणजे एका ठिकाणी स्टेबल असतात, म्हणजे जो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हालत नाही असतात. मग द सन इज स्टेशनरी म्हणजे बरोबर आहे ते वाक्य. सूर्य एकाच ठिकाणी थांबलेला असतो, तो हलत नाही कधी. मग स्टेशनरी म्हणजे एका ठिकाणी थांबलेला जो स्टेबल आहे तो. ते दोघी तर चुकलेलेच आहे. फक्त कन्फ्युजन होतं या दोघांमध्ये, ई वाला आणि ए वाला. ऑप्शन सी नंबर 2 नंबर आन्सर. त्यांनी काय विचारलेले, करेक्टली स्पेल्ड अंडरलाईन वर्ड फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. आता त्याचा अर्थ करेक्ट व्हायला पाहिजे ना. द सन इज स्टेबल, सूर्य एकाच ठिकाणी राहतो. मग स्टेशनरी म्हणजे स्टेबल एका ठिकाणी थांबलेला, आणि स्टेशनरी ई वाला जो आहे तो म्हणजे शालेय सर्व वस्तू. मग हा याचा अर्थ होऊ शकत नाही. मग ते दोघी तर मग आय टाकलेलं आहे, पुढे ई टाकलेलं आहे, ते चुकलेलेच आहे. बरोबर आहे का हे? इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये लेट्स हे सेंटेन्स आपण घेतले होते. लेट्स ओपन द विंडो. बरोबर आहे ना. मी समोर त्याला सांगणार तर मी काय सांगणार आहे किंवा आपण कसं बोलतो, लेट्स ओपन द विंडो. मी वरती सुरू होणार आहे. ओके बरोबर आहे. आता इथे म्हटलेलं बघा,
विंडो टू ओपन. जर पॅसिव्ह मध्ये करणार आहे तर लेट विंडो टू बी ओपन असं पाहिजे होतं. टू बी ओपन असं पाहिजे होतं. आणि हे सर्व चुकलेले. फक्त त्याचा आन्सर असणार आहे ए. 2 नंबर. चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट वर्ड विच सिमेट्रिकली मॅच द वर्ड्स. आता ह्या वर्ड्सला मॅच करणारा असा एखादा ग्रुप आपल्याला शोधायचा जो या वर्डला मॅच करतो. नॉर्म म्हणजे रूल, रूल्स, नियम, हे नॉर्म म्हणजे. आणि क्वेक म्हणजे काय? हलणे, हलणे, क्वेक म्हणजे. आणि रिलेट म्हणजे तर तुम्हाला माहिती कनेक्टेड असा. मग नॉर्म म्हणजे रूल, क्वेक म्हणजे त्याला आपण अर्थक्वेक म्हणतो बघा. मग जमीन हलते म्हणजे शेक, मग शेक. आणि त्याच्यानंतर रिलेट म्हणजे कनेक्ट. 2 नंबर. The meaning property inherited from one's father or ancestor is substituted correctly by the word. The property inherited from one's father or ancestors is substitute. म्हणजे वडिलांकडून जे आपल्याला मिळते जी प्रॉपर्टी त्याला काय म्हणतात? ॲलिमनी, हेरिडिटरी, पॅट्रिमनी आणि मॅट्रिमनी. आता पॅट्रिमनी आणि मॅट्रिमनी मध्ये बघा, जे आईकडून असतात ते मॅट्रिमनी आणि पॅट्रिमनी म्हणजे जे वडिलांकडून असतात. आणि हा जो हेरिडिटरी हा म्हणजे अनुवंशिकपणे जो आजार आलेला असतो, आजार म्हणा किंवा चांगले गुण असतो, गुण किंवा काही आजार असतात, हां जेनेटिक, मग ते हेरिडिटरीमध्ये जातात. आणि ॲलिमनी म्हणजे जी काही पैशांच्या स्वरूपात असते ते ॲलिमनी असते. मग काय असतं आपणार आहे? 3 नंबर पॅट्रिमनी. He doesn't have college education. Still he makes more money than most graduates. Still म्हणजे हे याच्यामध्ये काय दाखवलेलं? प्रतिकूल परिस्थिती दाखवलेली. त्याचं कॉलेज एज्युकेशन झालेलं नाही तरी ग्रॅज्युएट स्टुडंटपेक्षा तो चांगलं कमवतोय. म्हणजे ही प्रतिकूल परिस्थिती जे स्टिल दाखवत होते. मग त्यांनी काय म्हटलेले? अंडरलाईन, कनेक्ट अंडरलाईन इन द सेंटेन्स अबो एक्सप्रेस. आता सेंटेन्स काय एक्सप्रेस करतोय? हा जो स्टिल आहे तो काय एक्सप्रेस करतोय? कॉन्ट्रास्ट, प्रतिकूल परिस्थिती तो एक्सप्रेस करतोय. विरोधाभास, प्रतिकूल परिस्थिती. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिलो वन्स होल ट्रम्पेट? मी आता एक्झाम्पल घेतलं होय, स्वतःचीच तुतारी वाजवणे. घेतो का मी हे एक्झाम्पल? टू प्रेज वनसेल्फ. स्वतःचीच तुतारी वाजवणे, स्वतःचीच प्रशंसा करणे, एखाद्याला सवय असते. None of us knew the way. The correct tag question corresponding to the sentence above is none of us knew the way, did we? None of us म्हटलेलं आहे तिथे. None of us. हां, तिथे did we. सिम्पल पास्ट आहे. न्यू साठी सिम्पल पास्टचा सिम्पल पास्टमध्ये येणार आहे did we. क्वेश्चन टॅग. They were working hand in glove with the authorities. Hand in glove म्हणजे काय? एखाद्याशी छुपी दोस्ती असणे. म्हणजे असे काही रिलेशन असतात जे छुपे असतात, जे दाखवता येत नाही, पण ती छुपी रिलेशनशिप. म्हणजे जसे की असं काही पोलीस आणि स्मगलर्सचे असतात, असे काही जी छुपी दोस्ती असते जे एक संगतमध्ये काम करतात. मग हां काय काय नाही, क्लोजली फ्रेंड नाही येणार. क्लोज फ्रेंड ओपनली दिसतं ना सर्वांना. क्लोज फ्रेंड नाही म्हणता येणार. जे एकत्रित काम करतात पण ती फ्रेंडशिप असं दाखवू नाही शकत, छुपी दोस्ती म्हणतो आपण त्यांना. तर ती इन कॉपरेशन एकत्रित, हां कॉपरेशन, इन कॉपरेशन. द वर्ड विच मीन्स नोटीस ऑफ डेथ स्पेशली इन अ न्यूजपेपर इज नोटीस ऑफ डेथ. म्हणजे न्यूजपेपरमध्ये जो मृत्यू लेख असतो किंवा निधन वार्ता असते त्याला काय शब्द आहे? तो शब्द विचारलेला आहे. तर तो शब्द आहे ॲबिच्युरी. ॲबिच्युरी ज्याला मृत्यूलेख म्हणतात किंवा निधन वार्ता म्हणतात. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग फ्रेज. दॅट विच कॅन नॉट बी रीड
आता हे एक सोपं आहे, दॅट विच कॅन नॉट बी रीड, तो वाचू शकत नाही, तो काय इनएलिजिबल. इनएलिजिबल. वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. आता होमर म्हणजे काय? होमर हा एक ग्रीक कवी आहे. मग ते ग्रीक कवीची त्याला काय दिलेले, फक्त कवीचे गुण घेतलेले ते. मग होमर, वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया म्हणजे काय? वाल्मिकी हा इंडियातला एक कवी आहे. मग हा होमर म्हणून त्याचं काय घेतलेलं, त्याचे गुण घेतलेले. जसं आपण म्हणतो मराठीमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर, हे कोण आहे? पाणिनी. मराठी व्याकरणाचे पाणिनी. मग पाणिनी कोण आहे? संस्कृत मधला व्याकरणकार आहे. मग आपण काय म्हणतोय, आपल्याला म्हणायचं उद्देश काय की मराठीमधला तो एक महान व्याकरणकार आहे. म्हणजेच तो काय, पाणिनी म्हणजे मराठीमधला महान व्याकरणकार. म्हणजेच हा जो आहे वाल्मिकी, हा जो होमर जो आहे तो प्राचीन ग्रीक म्हणजे ग्रीकचा प्राचीन असा कवी आहे. प्राचीन ग्रीक कवी. जसं वाल्मिकी आपला ग्रीक कवी आहे, सॉरी वाल्मिकी आपला महान कवी आहे म्हणतो आपण. मग हे काय येणार आहे? कॉमन नाउन. कॉमन नाउन साठी यूज केलेला आहे. मी तुम्हाला नाउन शिकवलं होतं तेव्हा नाउन मध्ये एक्झाम्पल पण घेतलं होतं. हा बघा मिसोजेनिस्ट, आत्ताच घेतला होता आपण वर्ड, मी टाकलेला पण युट्यूबला. मिसोजेनिस्ट काय आलेलं आहे तिथे? द फ्रेज विच सिमेंटिकली सबस्टिट्यूट द वर्ड मिसोजेनिस्ट इज वन हू हेट्स वुमन. वन हू हेट्स वुमन लगेच आला तो तुम्हाला दाखवायला. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही DYQ रेफर करा. हे असं सिनोनिम्स अँटोनिम्स रिपीट होतात ना? हो, सिनोनिम्स अँटोनिम्स पण होतील, पण तुम्हाला काय करावं लागणार आहे? आता तुम्हाला जर एक सिनोनिम विचारलेला आहे ना तुम्हाला, तर तुम्हाला तो एक जरी विचारलेला आहे त्याचा खालचा सिनोनिम तुम्हाला एक आला, पण त्याच्या रिलेटेड जेवढे सिनोनिम असतील तुम्ही तेवढे सगळे करायचे. कारण पुढच्या वेळेस तुम्हाला आयोग कोणते विचारले सांगता येत नाही. मग त्याचे जे ऑपोजिट असतील ते ऑपोजिट पण करायचे. ऑपोजिट पण करायचे, सिनोनिम्स वर करायचे. पुढच्या वेळेस कोणते विचारायला सांगता येत नाही. मग आता बघा मागे मिसोजेनिस्ट विचारला. मिसोजेनिस्टमध्ये मागच्या वेळेस त्यांनी काय विचारलेला होता? त्यांनी शब्द दिलेले होते. आता वन हू हेट्स वुमन असं त्यांनी वर्ड दिलेला आहे. वन हू हेट्स वुमन, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये तुम्हाला तो विचारला होता आणि तुम्हाला हा प्रश्न टाकला होता वन हू हेट्स वुमन याला काय म्हणतात. मग तिथे खाली होतं मिसोजेनिस्ट, मिसॅन्थ्रोप, मोनोगॅनिस्ट असे वर्ड होते खाली. मग तुम्हाला त्याच्यातला एक मिसोजेनिस्ट तिथला ओळखायचा होता. मग हा याला वन हू हेट्स वुमन, तो मिसोजेनिस्ट. Madhu likes mangoes. The old man sat in a corner. The verb underlined in the sentence. First and second above are verbs respectively. काय transitive, intransitive, काय intransitive, transitive. आता बघा. Madhu likes mangoes. मधुला काय आवडतात? आंबे आवडतात. इथे verb ला ऑब्जेक्ट आहे. मधु लाईक्स. फक्त मधु लाईक्स म्हटलं तर काय आवडतं हा प्रश्न पडतोय आपल्याला. मग मधुला काय आवडतात? आंबे आवडतात. मग हा आहे ऑब्जेक्ट. म्हणजे हा काय झाला? ट्रान्झिटिव्ह वर्ब. हा ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. त्याच्यानंतर द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर. आता इन द कॉर्नर हा आहे प्रिपोजिशन फ्रेज. ओल्ड मॅन सॅट एवढं जरी म्हटलं तरी भरपूर झालं. ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर म्हटलं का ती प्रिपोजिशन फ्रेज आहे, ती लावली नाही लावली तिचा काही फरक पडत नाही. तो वाक्यात ऑब्जेक्ट नाही. ओल्ड मॅन बसला म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न नाही पडतो का बरं बसला, तो बसलाय बसलाय. मग त्याला ऑब्जेक्ट नाही येत. हा झाला इंट्रान्झिटिव्ह. हा ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह कुठे आहे आपलं? 2 नंबर बी. ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह. should be destroyed in the beginning. Destroy in the beginning त्यांनी काय म्हणलेलं? करेक्ट फ्रेज ऑफ द अंडरलाइन. करेक्ट फ्रेज. सुरुवातीलाच सर्व नष्ट होऊन जाणे. सुरुवातीला सर्व नष्ट करून टाकणे. मग त्याच्यासाठी जी फ्रेज आहे ती आहे निप्ट इन द बेड. निप्ट इन द बड. निप्ट इन द बड म्हणजे सुरुवातीला सर्व डिस्ट्रॉय होऊन जाणे. सुरुवात आता हा सुद्धा PYQ म्हणून आलेला आहे.
तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल PYQ म्हणून. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारलेलं आहे मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनॉनिम्स. मॅच द पेअर मॅच करायचे त्यांच्या सिनॉनिम्स बरोबर. आता रिनाउन म्हणजे रिनाउन पर्सन म्हणतो बघा आपण एखादा फेमस, त्याला रिनाउन पर्सन म्हणतात. आणि श्रोट म्हणजे कनिंग, ज्याला चालाक म्हणतात, चालाक असा श्रोट. त्याच्यानंतर काय नाही. मग ट्रान्झिट म्हणजे ब्रीफ म्हणजे संक्षिप्त असं शॉर्टमध्ये म्हणतो आपण ट्रान्झिट ब्रीफ. आणि मग स्टर्न म्हणजे हार्श म्हणजे कठोर, हार्श कठोर. मग हे सिनॉनिम्स. आणि आता यांचे सिनॉनिम्स मग कोणते एक दिसतात तुम्हाला? 3 नंबर बघा. Aचं 4, त्याच्यानंतर Bचं 1, Bचं 1, Cचं 3 आणि Dचं परत 1, Dचं 2, सॉरी Dचं 2, 3 नंबर. Choose the grammatically correct sentence from the alternatives given below. My sister is cooking dinner every evening. आता लक्ष द्या, सगळी ठिकाणी एव्हरी इव्हिनिंग, एव्हरी बघा एव्हरी. आता एव्हरी इव्हिनिंग, एव्हरी डे, ऑल डे हे आपण कुठे वापरतो? एव्हरी डे, ऑलवेज, सेल्डम. हे केव्हा वापरतो आपण? डेली रुटीन्समध्ये वापरतो, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, डेली रुटीन्समध्ये वापरतो. आणि त्यातल्या त्यात सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, ज्या नेहमी घडणाऱ्या क्रिया आहेत, सतत चालणारी क्रिया. सतत चालणारी क्रिया आपण नेहमी साध्या वर्तमान काळात लिहितो. तर मग इथे जे आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, हॅव बीन कुकिंग हा परत आला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग काय आला इथे? कुक्स, V1 याला यस लागलेला आहे. माय सिस्टर थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर आला. त्याच्यानंतर V1 ला यस लागलेला आहे. आणि एव्हरी इव्हिनिंग, मग हा झाला आपला आन्सर. त्यांनी काय विचारलेलं आहे? करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स करेक्ट का? एव्हरी म्हटल्यानंतर जी क्रिया आली ती सतत चालणारी क्रिया आहे, रेग्युलर चालणारी क्रिया जी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिजे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एकच सेंटेन्स आहे. 4 नंबर. सिलेक्ट द वर्ड सिमिलर इन मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह. परपेच्युअल. परपेच्युअल म्हणजे परमनंट, कायमस्वरूपी, जो दिलेला आहे कायमस्वरूपी, परमनंट. She handed me a bunch of flowers. Select the correct passive voice of the above. Passive voice विचारलेला आहे. आता बघा आपण व्हॉइस मध्ये शिकलो डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्हीपासून सुरुवात होणार आहे. हा मी आला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि बंच ऑफ फ्लावर आला डायरेक्ट ऑब्जेक्ट. दोघांपासून सुरुवात होऊ शकते. मी ला इकडे होईल आय. ठीक आहे, सुरुवात करताना. तर बघा, आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लावर बाय हर. अ बंच ऑफ फ्लावर्स वेअर हँडेड टू मी. आता वेअर येणार नाही इथे, वेअर येणार नाही, काय येणार नाही? अ बंच ऑफ फ्लावर. बंच हा कलेक्टिव्ह नावाने आणि बंच हा सिंग्युलर मध्ये येणार आहे, म्हणून वेअर येणार आहे. त्याच्यानंतर अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बंच ऑफ फ्लावर्स वॉज हँडेड टू मी. मला हँडेड केला, मग ए आन्सर येईल. त्याच्यानंतर आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लावर्स बाय हर, बी आन्सर येणार. काय काय बंच, तू बघ वाक्याचा सब्जेक्ट काय? बंच आहे. बंच ऑफ फ्लावर्स, बंच कशाचा? फुलांचा गुच्छ. गुच्छ हा आपला सब्जेक्ट आहे, फुला सब्जेक्ट नाही. फुलांचा गुच्छ, गुच्छ जो आहे तो कलेक्टिव्ह नाऊन आहे. कलेक्टिव्ह नाऊन हा सिंग्युलर येतो बघ. आपण म्हणून म्हणतो ना 2 पेअर्स ऑफ, 3 पेअर्स ऑफ, जे ज्यांचा आपण प्लुरल सिंग्युलर करू शकत नाही, मग त्यांचा सिंग्युलर करताना आपण तसे यूज करतो. त्याच्यानंतर हे जे आहे वाक्याची सुरुवात फ्लावरपासून सुरू न होता बंचपासून सुरू झालेली, वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो बंच आहे आणि तो सिंग्युलर, म्हणून पुढे वॉजच पाहिजे, वेअर नाही पाहिजे. ए आणि बी 1 नंबर आन्सर. वॉज नंतर जो हँडेड आलाय तो V3 आलाय ना? हो, V3. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये V3च पाहिजे आपल्याला, V2 चालणार नाही. V2 किंवा दुसरा कुठलाही वर्ब चालणार नाही. पॅसिव्ह व्हॉइस असेल तर तो V3च करावा लागणार.
shall I return these notes by Monday? He said to me, आता परत आला indirect narration. He said to me, shall I return these notes by Monday? She asked me if I should return those notes by Monday. आता बघा हे yes or टाइप ऑफचे क्वेश्चन आहे. याच्यामध्ये if जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर should. She asked me if she should return those notes by Monday. आता बघा इथे हा. She asked me, तिने मला विचारलेलं आहे. She said me चं काय होणार? She asked me. She asked me विचारलेलं आहे. आता इथे मी टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे. मी टाकलेलं आणि मी पाहिजे होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वरती जे आहे she asked me if I should. आता I नाही येणार. तिने सांगितलेलं आहे ना. मी तुझे नोट्स मंडेला रिटर्न देऊ का हे तिने सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तिथे आय येणार नाही त्याच्यामुळे हा पण चुकलेला आहे. त्याच्यानंतर राहिला काय 3 नंबर आणि इथे बघा दिस म्हणलेलं आहे आणि दोज म्हटलेलं आहे. आता इनडायरेक्ट मध्ये दिसचं दोज होणार आहे. दिसचं दॅट होतं आणि दिसचं दोज होतं म्हणजे ही नोट आणि ती नोट्स. मग हा दिस येणार नाही हा दोज येणार नाही म्हणून 3 नंबर आन्सर राहणार आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. The girl which is standing near the counter is television actress. The girl which is, आता बघा which हा आपण वस्तूसाठी वापरतो, गर्ल साठी वापरतो म्हणून हेच दिलेलं आहे. The table which we bought yesterday is made of thick wood. आता हा टेबल आहे, टेबल साठी which वापरलेला आहे बरोबर आहे आणि टेबल एक आहे त्याच्यासाठी is वापरलेला आहे बरोबर आहे. A gentleman who came in the morning has left. Gentleman who person आहे त्याच्यासाठी who वापरलेलं आहे. त्याच्यानंतर has वापरलेलं तो एकच आहे म्हणून हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे. 20. He is more a philosopher than a poet. He is more a philosopher than a poet. Identify a complex sentence. Complex sentence विचारलेले त्यांनी. We desire to read, therefore we saw. Complex sentence मध्ये काय असतं? He is more a philosopher than a poet is. पोएट इज याच्यामध्ये इज लपलेला आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय असतं याच्यामध्ये जो वर्ब आहे तो लपलेला असतो. ही इज अ मोर फिलॉसॉफर दॅन अ पोएट इज. मग तो इज लपलेला आहे त्याच्यामुळे हे आपला सेंटेन्स आहे. आता हे जे दोघे आहेत वेस्ट नॉट हे कंपाऊंड सेंटेन्स कंपाऊंड आणि हे पण कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे दोघी बघा 2 सेंटेन्स आहे वेस्ट नॉट वॉट नॉट. वी डिझायर टू रीड देअरफॉर वी सो. हे दोघी काय कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याच्यामध्ये सपोर्टिव्ह लपलेला असतो आणि तो अजून त्याचे जे आहेत. आता आपला कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकायचा बाकी जो मी तुम्हाला आता काय आपण वर्कपर्यंत आलेलो आहे त्याच्या पुढे आपल्या अजून भरपूर शिकायचे बाकी तर तुम्हाला मी पुढे सांगते. ते फिलॉसॉफर आणि पोएटला दोघांना पण ए लागलेला आहे बरोबर आहे. हां बरोबर आहे तो बरोबर आहे. एक आपण कशासाठी वापरतो एक साठी वापरतो. मग हा अ फिलॉसॉफर एक तत्ववेत्ता अ पोएट एक कवी असं त्याच्यासाठी. आता पोएट्री म्हणजे काव्य. हां पोएट म्हणजे कवी. पोएट म्हणजे कविता पोएटर म्हणजे कवी. पोएम म्हणजे कविता. पोएम म्हणजे कविता. पोएट म्हणजे कविता लिहिणारा पोएट आणि पोएट्री म्हणजे महाकाव्य होतं ते. पोएट्री म्हणजे काव्य असतं. काव्यसंग्रह म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये अनेक पोएम असतात. पोएम म्हणजे एक कविता आणि अनेक पोएम्सचे जे संग्रह बनतो त्याला आपण पोएट्री म्हणतो. आणि हा पोएट म्हणजे तो कवी पोएट्री लिहिणारा. पोएटर If I had money, I might go in. सांगते. If I had money, I might go in for a new car.
इफ आय हॅड मनी, जर माझ्याकडे पैसे असते, इफ आय हॅड मनी आय माइट गो इन फॉरेन योगा. तर सिंपल पास्ट कोणती कंडिशन आहे? इम्प्रॉबेबल कंडिशन आहे. इम्पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल ही पास्ट परफेक्ट मध्ये येते. आपण कंडिशनल सेंटेन्स शिकलोय. कंडिशनल सेंटेन्स हा इथे विकू आहे. कंडिशनल सेंटेन्स सिंपल पास्ट कंडिशनल सेंटेन्स झाली इम्प्रॉबेबल. इथे माईट यूज केलेला आहे जो पास्टवाला मेचा माईट, आणि इथे हॅड म्हणजे तो काय झाला सिंपल पास्टची कंडिशन, मग ती आहे इम्प्रॉबेबल कंडिशन. यूज ऑफ सीट बेल्ट इन कार इज नाउ ऑब्लिगेटरी. जसं कंपल्सरी असतं तसं ऑब्लिगेटरी. ऑब्लिगेशन नाही येणार, ऑब्लिगेशन येणार नाही, ऑब्लिगेटरी. ते नंबर. The prince asked, "Why are you so sorrowful?" Identify the following sentence punctuated correctly. Correct punctuated sentence आपल्याला ओळखायचं आहे. The prince asked, "Why are you so sorrowful?" आता why म्हटलेलं आहे की त्याचा क्वेश्चन मार्क पाहिजे होता, इथे नाहीये, त्याच्यामुळे ते चुकलेलं आहे. The prince asked, "Why are you sorrowful?" आता इथे इन्व्हर्टेड कॉमा, इथे क्वेश्चन मार्क, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रिन्स आस्क, इथे हायफन येणार आहे, इथं कॉमच पाहिजे. प्रिन्सने विचारलं, तो प्रिन्स आस्क, पण इथे क्वेश्चन मार्क नाही आहे, त्याच्यामुळे हे पण नाही. आणि बाकीचे जे आहेत ते पॅसेज आहे, तो पॅसेज आपण नंतर चर्चा. आणि ते जे डबल इन्व्हर्टेड मध्ये येतं ते त्याचे बोल असतात, ते डबल हा, इन्व्हर्टेड. जर कोणीतरी बोललेलं असेल, समोरच्या व्यक्ती जर बोललेली आपल्याला, आपण ते तसं सांगतो, ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येतो.